महाराष्ट्र के पुणे जिले के मावल तहसील में रविवार दोपहर एक दर्दनाक हादसा हुआ। इंद्राणी नदी पर बना ब्रिटिश कालीन एक पुराना लोहे का पुल अचानक ढह गया। इस घटना में 4 लोगों की मौत हो गई और 18 लोग घायल हो गए। ये पुल पैदल यात्रियों के लिए बनाया गया था। मंत्री ने बताया कि शुरुआती जांच में पता चला है कि पर्यटकों की अधिक भीड़ के कारण ये हादसा हुआ। पर्यटकों ने पुल पर लगे चेतावनी बोर्ड को भी नजरअंदाज कर दिया था। घटना की जानकारी मिलते ही एनडीआरएफ की टीम मौके पर पहुंची और बचाव कार्य शुरू कर दिया। टीम ने पुल के ढांचे के हिस्सों को हटाकर मलबे में फंसे लोगों को बचाने का काम युद्ध स्तर पर किया। पुल को बंद किया गया था, नोटिस भी लगाए गए थे। फिर भी पर्यटक, खास तौर पर होटलबाज युवक जो सेल्फी खींचने और रील बनाने के इरादे से जमा हो गए। ज्यादा भीड़ होने के कारण जर्जर पुल टूट गया और लोग बह गए। इसके लिए जिम्मेदार कौन है? स्थानीय प्रशासन को जब पता था कि पुल जर्जर हालत में है और नोटिस चिपकाने, चेतावनी देने के बावजूद भी लोग यहां आते हैं, तो इनको रोकने के लिए पुलिस तैनात क्यों नहीं की गई थी? सरकार ने मृतकों के परिवार वालों को 5-5 लाख रुपए मुआवजा देने की घोषणा की है। आपण जेव्हा आदेश काढतो तेव्हा आपण मोठे ज्या ठिकाणी पर्यटक जातात त्याचे नाव मेन्शन करतो पोलिसी रिपोर्टच्या अनुषंगाने, आणि त्याच्यासोबत आपण त्या आदेशामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की त्या परिसरामध्ये आपण हा परिसराचे जे लोकेशन आहे त्याचंही मेन्शन केलेलं आहे। त्या परिसरामध्ये जे लोक जे पर्यटनस्थळी आहेत त्याचंही मेन्शन केलेलं आहे आणि असं नमूद केलेलं आहे की जे काही पर्यटनस्थळ आहे ज्या ठिकाणी लोक जातात पर्यटनात मान्सून पर्यटन बघायला, त्या प्रत्येक ठिकाणी आपण बंदी टाकलेली होती। तर मी परत आवाहन करतो आहे की जे काही पर्यटन स्थळ आहे जे मान्सून खाली धोकादायक असतात त्या ठिकाणी लोकांनी जाणे टाळावं, कारण मागच्या वर्षी सुद्धा अशा पद्धतीने घटना घडली होती, यावर्षी सुद्धा घटना घडलेली आहे। आम्ही आमच्या स्तरावर सर्व काळजी घेतो आहे, आम्ही आमच्या सर्व प्रशासनाची टीमला सुद्धा लावतो आहे। ज्या ठिकाणी लोक जास्त असतात त्या ठिकाणी आम्ही जास्त टीम पण लावतो, पण प्रत्येक लोकेशनवर प्रशासन पोहोचणे हे इम्पॉसिबल आहे, कारण तेवढे आमच्याकडे मनुष्यबळाची सुद्धा एक मर्यादा येते। तर पर्यटकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे आणि हा मान्सून जे आहे आपला ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, तर तेव्हापर्यंत असे प्रकारचे पर्यटन स्थळांनी जाणे टाळावा असं आमचं आव्हान आहे। आणि त्याच्याशिवाय हा पण आहे की याच्यामध्ये सुद्धा मी एक टीम गठीण चौकशी करून घेणार आहोत की प्रशासनाच्या वतीने कुठल्या काही प्रकारच्या काही चूक झालेली आहे का, त्याच्या अनुषंगाने काही झाली असेल त्याच्या अनुषंगाने काही कारवाई केली जाईल जर झाली असेल तर। पण महत्त्वाचं आहे की पर्यटन स्थळांची संख्या खूप मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी महसूलचा विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा इतर प्रशासन असेल, प्रत्येक ठिकाणी लोक देणे अवघड आहे, तसं इम्पॉसिबल आहे। तर आम्हाला लोकांना आव्हान हेच राहील की आमचा जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करावा। 10 दिवस आधीसुद्धा मी आवाहन केला होता आणि अजून परत मी हा आवाहन करतो आहे की आमचे लोक काम करतील, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी राहतील, पण पर्यटकांनी सुद्धा या ठिकाणी जाणे हा वेळीमध्ये टाळावा, जेणेकरून अशा प्रकारची कुठली घटना पुढे होऊ नये। मागच्या 4 तासामध्ये डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव इथे 20 इंज्युअर्ड पेशंट्स आणलेले आहेत। ओव्हरऑल कंडिशन बघितली तर सिरियस त्यातले कोणी नाही आहे। मेजॉरिटी पेशंट्सला मुक्का मार आहे, काही लोकांना काही ॲब्रेजन्स आहेत, काही लोकांना काही इंजुरीज आहेत, टाके वगैरे टाकलेले आहेत, काही लोकांना प्लास्टर दिलं आहे। एका पेशंटला हेड इंजुरी आहे ज्याला आपण CT स्कॅनसाठी पाठवलेलं आहे। तर टोटल 20 पेशंट आहेत, त्यातले आतापर्यंत 4 पेशंट्स प्रायमरी ट्रीटमेंट घेऊन घरी गेलेले आहेत। बाकीचे 16 पेशंट्सवर उपचार सध्या सुरू आहे। तर जवळजवळ 10 पेशंट कदाचित ॲडमिट राहतील आमच्याकडे। हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 2 पुरुषांची डेथ झालेली आहे, म्हणजे 2 पुरुषांच्या डेड बॉडीज आमच्याकडे आणलेल्या आहेत। या अपघातामध्ये 4 जण ज्यांच्या बॉडी डिटेक्ट झालेल्या आहेत, सापडलेल्या आहेत। 4 जण त्या ठिकाणी पुराच्या खाली त्या ठिकाणी दबलेले होते, ते सापडलेत। जवळपास 34-35 जण इंज्युअर्ड आहेत, एखादोन कमी जास्त असतील, पण 37पर्यंत आकडा आहे। काही लोकांना सोडण्यात आलं, लगेच डिस्चार्ज केलेलं आहे। 37 लोक या ठिकाणी ॲडमिट आहेत, काही लोकांचे हातपाय फ्रॅक्चर आहेत, बहुतांशी लोकांची तब्येत स्थिती चांगली आहे। 2 रुग्णांना त्या ठिकाणी मला वाटतं हेड इंजुरी आहे, CT स्कॅन MRI केलं जातं, पण ते आउट ऑफ डेंजर आहे, कारण ब्रिज खाली जे लोक अडकले होते सगळ्यांना काढलं गेलं, क्रेन आणून आणि सगळं पूर्ण तो मलबा हलवला, त्यामुळे आता इथे तर कोणी कॅज्युअलिटी नसेल, पण काही लोक पूलपट्टा तेव्हा वाहून गेलेत, पण त्यांना सगळ्यांना बहुतेक वाचवण्यात आलं।
आता कोणी सांगितलं की माझा नातेवाईक सापडत नाही, माझा कोणी मित्र सापडत नाही, मी सोबत गेलो होतो, तर असं जर असेल तर निश्चित त्यांना आम्ही सकाळी शोधू. पण मला असं वाटतं अजून कोणी तक्रार अशी दिलेली नाही की आमचा नातेवाईक किंवा आमचा कोणी मित्र आमच्या जवळचा आमच्यासोबत होता आणि तो हरवला, तो सापडत नाही, असं अजून आमच्यासमोर कोणी आलेलं नाही. शासन स्तरावर जे मृत झाले त्यांना नियमाप्रमाणे 5 लाख रुपये त्यांच्या परिवाराला, नातेवाईकांना मी त्या ठिकाणी देऊ. ज्या ॲडमिट आहेत, जे हॉस्पिटलला आहेत, मग खाजगी असतील सरकारी असतील, तर सगळा खर्च आहे हा शासन करेल. नवीन पूल ची मागणी होती. हा पूल जुना झाला होता, हा फार वापरण्यासारखा काही नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. पण गेल्या 6-8 महिन्यापूर्वी बजेटमध्ये प्रोव्हिजन झाली, 8 कोटी रुपये पुलासाठी ठेवले. त्याचं टेंडरही झालं आणि वर्क ऑर्डर त्याचं झालेलं आहे. खरं म्हणजे तो बांधायला हातात घेतला होता, पण तो पावसाळा सुरू झाला आधीच, त्यामुळे तो होऊ शकला नाही. येत्या वर्षभरामध्ये तो पूर्ण निश्चित होईल. पण हा पूल जो आहे हा 2 गावांना जोडणारा छोटा पूल आहे. खरं म्हणजे तो पाचवेसारखा आहे, पायी चालण्यासाठीच तो पूल आहे. पण आता नदीला पाणी आलं, सध्या शाळांनाही सुट्टी आहे, त्यामुळे सगळं पर्यटन मोठ्या प्रमाणात होतं आहे. आणि म्हणून पूर बघायला, तिथे सेल्फी काढायला वरती उभं राहून लोकांनी खूप गर्दी त्या ठिकाणी केली. 150, 200, 250 लोक त्या ठिकाणी वरती त्या पुलावर जाऊन बसले की त्याची कॅपॅसिटीच नाही आहे. आणि त्यामुळे तो पूल मध्येच त्या प्रवाहाच्या सेंटरला तिथे लोक जमलेत सेल्फी काढत. त्या ठिकाणी तो वाकला, असं दोन्ही बाजू तो खाली पाण्यामध्ये प्रवाहातच गेला आणि त्यामुळे मग गुदमरून 4 लोकांचा मृत्यू झाला. काही लोक वाहिले, पण गावकऱ्यांनी त्यांना वाचवलं मग ते प्रयत्न करून. आणि बाकी लोक जे इंजर्ड झालेत, एकावर एक पडलेत, दाबले गेलेत. छोटीशी जागा होती आणि तेवढ्यातच ते गेलेत. त्यामुळे त्यांना तर हॉस्पिटल ॲडमिट केलेलं आहे. ज्यांचे काही लोक आहेत की ज्यांच्या हातापायचे शस्त्रक्रिया करावी लागतील, त्या उद्या सकाळी दिवसभरामध्ये होतील. कुंडमाळ्यामध्ये जो नदीवरील पूल होता, तो पूल कोसळल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ 4 लोकांचा मृत्युमुखी झालेला आहे आणि 38 ते 40 लोक उपचार त्या ठिकाणी घेत आहेत, ते जखमी झालेले. शासनाच्या वतीने असे जाहीर करण्यात आलेले जे मृत्युमुखी पडलेले त्यांना मदत म्हणून शासनाने जाहीर केलेले, आणि जे 38 ते 40 उपचार या ठिकाणी घेते त्यांनाही शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. नाही तसं बघितलं तर गेली 2-4 दिवसापासून अति जोराचा पाऊस पूर्ण जिल्ह्यामध्ये, काही महाराष्ट्रामध्ये होत असताना आम्ही पाहत असताना बघतोय. खरं तर तो ब्रिज ज्या ठिकाणी कोसळला आहे ते एक पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी बरीच लोक पिंपरी चिंचवड, तळेगाव या परिसरामधून त्या ठिकाणी येत असतात. आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे जे पूल आहेत त्या पुलांचं खरं तर शासनाला ऑडिट करून त्यांनी जे कामं ज्या ठिकाणी जे ब्रिज असतील त्या ठिकाणी पावसामध्ये जी लोक त्या ठिकाणी पर्यटन स्थळावर जी लोक जातात त्या लोकांना जाण्यासाठी त्यांनी शासनाने बंदी घातली पाहिजे. आज तळेगावला आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि दुर्दैव असं की तिथे एक दुर्घटना जी घडली त्याच्यामध्ये अनेक लोकांना लागलेलं आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये मृतसुद्धा झालेले आहे. 3-4 तास झाला आम्ही सर्वजण तिथं उपस्थित होतो. लोकप्रतिनिधी सर्वच होते, प्रशासन आहे, NDRF आहे, सामान्य नागरिक त्या भागामध्ये राहणारे ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तिथं जर आपण बघितलं, ती घटना जेव्हा घडली दुपारी, तिथं असणाऱ्या नागरिकांनी 20 ते 25 लोकांना वाचवलं. NDRF जेव्हा आले, राहिलेल्या लोकांना त्यांनी तिथं वाचवलं. त्याच्यामध्ये काही लोक मिसिंग आहेत, काही मृत त्याच्यामध्ये झालेली आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वजण तिथं आहोत. तिथं सुद्धा आपण बघितलं असेल मगाशी 2 कुटुंबीय, ज्याच्यामध्ये एक माने परिवार आहे आणि दुसरे इथलेच लोकलचे आहेत. कुटुंबियांना विश्वास सुद्धा बसत नव्हता की त्यांच्या परिवारातून काही लोक मृत झालेले आहेत, त्याच्यामध्ये वारलेले आहेत. आणि अशा वातावरणामध्ये आपण जर बघितलं आणि तिथं गेल्यानंतर तो ब्रिज जर बघितला, मी स्वतः 2019ला त्या ब्रिजच्या जवळून एक जागा आहे त्याच्यावरून गाडीला गेलो होतो. तेव्हा चर्चा सुद्धा झाली होती की एवढा जुना आणि अतिशय कमकुवत झालेला जो ब्रिज आहे पण तो अजूनपर्यंत तिथं झाला नव्हता. पण मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर जे ब्रिजेस आहेत या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशकालीन आणि कमकुवत झालेले त्याचा ऑडिट करून एक वेगळी योजना आणि वेगळं प्रोव्हिजन या सेशनमध्ये करावं आणि लवकरात लवकर असे जे ब्रिजेस आहेत ते नीट व्हावेत असं खरं तर या ठिकाणी आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलो आणि या सरकारला सुद्धा त्या बाबतीत विनंती करतो. आणि जे मृत झालेले आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या परिवाराला मदत ही सरकारकडनं व्हावी अशी विनंती इथं करतो. सहसा मला जे कळालेलं आहे की तिथं गार्ड असतात, पोलीस असतात, पण आज कदाचित काही लोकांनी सांगितलं, खरं खोटं मला माहिती नाही, तिथं कुणी नव्हतं
आणि त्याच्यात मोठ्या संख्येने लोक तिथं आली होते. आणि काही दिवसांपूर्वी पाणी पाऊस बघता ठराविक जे पर्यटन स्थळं होती त्याला काहीतरी बंदी आणली होती असं आम्हाला कळतं. त्याच्यामुळे तिथं जो फ्लो होता त्या ब्रिजकडे आणि त्या भागामध्ये रील्स वगैरे लोक तिथं काढतात, तो प्रसिद्ध एरिया आहे. तिथं सुद्धा लोकांचं येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं. आणि दुर्दैव असं की तिथं ती घटना घडली. त्यामुळे जिथं असे काही डेंजर आहे तिथं एक मला असं वाटतं की, आणि खास करून सुट्टीच्या दिवशी नाहीतर जेव्हा सलग शाळेला सुट्ट्या असतात तेव्हा कुणी ना कुणी तिथं राहणं ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने टुरिझम ज्या जागा आहेत प्लेसेस आहेत तिथं सुद्धा काही वेगळं धोरण आपल्याला करता येईल. कारण हे जे कमकुवत झालेले ब्रिजेस आहेत ते ताबडतोब पाडून लगेच नवीन ब्रिज बांधणं तितकंच महत्त्वाचं आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. खरंच हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर आम्ही हे करू ते करू असं बोलतात. आम्ही जी कमिटी फॉर्म करू, पण त्यानंतर कुठंच काय होत नाही. होर्डिंग पडल्यानंतर काही लोक वारले, त्यानंतर आदेश काढले जातात, ऑडिट केलं जातं, नाही तर दाखवलं जातं की ऑडिट होतं, पण नंतर त्याच्यामध्ये काहीच होत नाही आणि सगळेच विसरून जातात. त्याच्यामध्ये सरकार विसरून जाते. त्यानंतर इतरही महत्त्वाचे विषय असल्यामुळे मीडियाचं लक्ष सुद्धा इतर महत्त्वाच्या विषयाकडे जातं आणि याच्यामध्ये तो मेन मुद्दा हा तसाच राहून जातो आणि परत एखादी घटना घडली तर परत तो चर्चेत येतो. त्यामुळे या घटनेला सिरियसली घेऊन सरकारकडनं असे जे कुठले ब्रिजेस आहेत, जसं की माझ्या मतदारसंघामध्ये असाच एक ब्रिज वाहून गेला काही दिवसांपूर्वी, योगायोग आणि चांगली गोष्ट असेल त्याच्यामध्ये कुठेही हानी नाही झाली, पण तरी सुद्धा अशा घटना जर घडत राहिल्या आणि त्याच्यामध्ये जर गरिबाचा जीव जात असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे नुसती चर्चा न करता एक धोरण आणून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, V-Saris न्यूज, पुणे, महाराष्ट्र.